देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत आणि मला अतिशय आनंद आहे। खरं म्हणजे कर्जमाफीची भव्य सुरुवात करायची आमच्या मनामध्ये होतं, पण ज्यावेळी हा मेळावा या ठिकाणी ठरला त्यावेळी मनात आमच्या सगळ्यांच्याच हे आलं की या ठिकाणी पांडुरंगाच्या नगरीत जिथे शेतकरी वारकरी इतक्या मोठ्या प्रमाणात येतात तिथून याची आपण सुरुवात केली तर यापेक्षा अधिक उत्तम योग काय असू शकेल। आणि मग आमच्या सहकार विभागाला कामी लावलं आणि अतिशय वेगाने सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली। 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय। या पहिल्या यादीतले जे शेतकरी आहेत त्यांच्या याद्या गावात जाणार, त्या गेल्या आता आणि तात्काळ आमचा प्रयत्न असा आहे की ऑथेंटिकेट करून 31 तारखेपूर्वीच या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत। त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि आज आपल्या सोलापूर जिल्ह्यातले 7 शेतकरी त्यांच्या खात्यात पैसे जमा केले, त्यांना कर्जमुक्त केलं, नवीन कर्ज घेण्याकरता पात्र केलं। आज कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देखील त्यांना दिलेलं आहे आणि नवीन कर्जाचं वाटप देखील त्यांच्या हातामध्ये आपण केलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे याची सुरुवात आपण केली आहे। आता जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम आम्ही करू। या सगळ्या याद्या, दुसरी यादी, तिसरी यादी, कारण बँकांकडनं सगळा डेटा जमा करावा लागतो। अनेक वेळा आमच्या बँकाही खूप हुशार आहेत, त्या एक डेटा दोनदा पाठवून देतात, कारण त्यांच्याही खात्यांमध्ये पैसे येतात। त्यामुळे त्याचंही एकदा आम्हाला पडताळणी करावी लागते। सगळंच काही चांगलं असतं असं नाहीये, म्हणून थोडा त्याला वेळ लागतो, पण काळजीचं कारण नाही। आपल्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये बसणारा एकही शेतकरी आम्ही मागे राहू देणार नाही। नमस्कार मित्रांनो, आताच आपण बघितलेलं आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथील कार्यक्रमामध्ये कर्जमाफीबाबत मोठे विधान केले आहे। मुख्यमंत्री म्हणाले की विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं, त्यानंतर सर्व निवडणुका झाल्या आणि जनतेने आम्हाला पुन्हा निवडून दिले। ते पुढे म्हणाले की दिलेले शब्द पाळत राज्य सरकारने देशातील सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली आहे। अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना सुद्धा सुरू केली आहे। या योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन रक्कम थेट खात्यामध्ये दिली जाणार आहे। फडणवीस म्हणाले की पंढरपूर येथून या योजनेची सुरुवात करण्यात आली, कारण शेतकरी आणि वारकऱ्यांची पवित्र नगरी आहे। सहकार विभागाने पहिली यादी जाहीर केली असून त्यामध्ये 17 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे। यासाठी 13,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। सरकारचा प्रयत्न आहे की 31 तारखेपूर्वी या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। याची सुरुवात सुद्धा झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमचं मत ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना वेळेत पोहोचेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा सरकारी योजना आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। नमस्कार मित्रांनो, आताच आपण बघितलेलं आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथील कार्यक्रमामध्ये कर्जमाफीबाबत मोठे विधान केले आहे। मुख्यमंत्री म्हणाले की विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं, त्यानंतर सर्व निवडणुका झाल्या आणि जनतेने आम्हाला पुन्हा निवडून दिले। ते पुढे म्हणाले की दिलेले शब्द पाळत राज्य सरकारने देशातील सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली आहे। अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना सुद्धा सुरू केली आहे। या योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन रक्कम थेट खात्यामध्ये दिली जाणार आहे। फडणवीस म्हणाले की पंढरपूर येथून या योजनेची सुरुवात करण्यात आली, कारण
शेतकरी आणि वारकऱ्यांची पवित्र नगरी आहे. सहकार विभागाने पहिली यादी जाहीर केली असून त्यामध्ये 17 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासाठी 13,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सरकारचा प्रयत्न आहे की 31 तारखेपूर्वी या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. याची सुरुवात सुद्धा झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमचं मत ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना वेळेत पोहोचेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सरकारी योजना आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपण बघितलेलं आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथील कार्यक्रमामध्ये कर्जमाफीबाबत मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं. त्यानंतर सर्व निवडणुका झाल्या आणि जनतेने आम्हाला पुन्हा निवडून दिले. ते पुढे म्हणाले की दिलेले शब्द पाळत राज्य सरकारने देशातील सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली आहे. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना सुद्धा सुरू केली आहे. या योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन रक्कम थेट खात्यामध्ये दिली जाणार आहे. फडणवीस म्हणाले की पंढरपूर येथून या योजनेची सुरुवात करण्यात आली कारण शेतकरी आणि वारकऱ्यांची पवित्र नगरी आहे. सहकार विभागाने पहिली यादी जाहीर केली असून त्यामध्ये 17 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासाठी 13,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सरकारचा प्रयत्न आहे की 31 तारखेपूर्वी या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. याची सुरुवात सुद्धा झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमचं मत ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना वेळेत पोहोचेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सरकारी योजना आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपण बघितलेलं आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथील कार्यक्रमामध्ये कर्जमाफीबाबत मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं. त्यानंतर सर्व निवडणुका झाल्या आणि जनतेने आम्हाला पुन्हा निवडून दिले. ते पुढे म्हणाले की दिलेले शब्द पाळत राज्य सरकारने देशातील सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली आहे. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना सुद्धा सुरू केली आहे. या योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन रक्कम थेट खात्यामध्ये दिली जाणार आहे. फडणवीस म्हणाले की पंढरपूर येथून या योजनेची सुरुवात करण्यात आली कारण शेतकरी आणि वारकऱ्यांची पवित्र नगरी आहे. सहकार विभागाने पहिली यादी जाहीर केली असून त्यामध्ये 17 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासाठी 13,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सरकारचा प्रयत्न आहे की 31 तारखेपूर्वी या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. याची सुरुवात सुद्धा झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमचं मत ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना वेळेत पोहोचेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सरकारी योजना आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह.